ढकलतात आणि मग हे दाखवतात जनतेला फक्त आम्ही याव करतोय आम्ही त्याव करतोय। हे लोकप्रतिनिधींना अधिकार आहे त्या विधिमंडळात एखाद्या अधिकाऱ्याला बडतर्फ करण्याची किंवा त्याला डिसमिस करण्याची, त्याचे मुद्दे विधिमंडळात मांडायचे। तर हे अध्यक्ष साहेब आमदार साहेब याच ठिकाणी स्टेजवर अधिकाऱ्यांचीच तक्रार करतायत, तुम्ही अतिक्रमण काढताय काय काय करताय। तुम्ही त्या विधिमंडळात काय बोलायचं ते बोलायचं। एखादा अधिकारी किंवा कर्मचारी चुकीचं काम करत असेल तर त्याच्याविषयी तुम्ही कारवाई करा ना। तुम्ही लोकांसमोर काय सांगताय? लोक सर्वोच्च मालक आहेत आणि लोकांनी तुम्हाला सगळे अधिकार दिलेत ना। कर्मचाऱ्यांनी कसं वागावं हे लोकप्रतिनिधींच्या मर्जीशिवाय कर्मचारी काहीच काम करत नाही। लोकांकडून येणारे अर्ज हे शासनापर्यंत नेणं आणि शासनाकडून आलेले आदेश हे कर्मचारी लोकांपर्यंत नेण्याचा प्रयत्न करतात आणि कर्मचाऱ्यांवर आपली चुकीची कामं काढून घेण्यासाठी लोकप्रतिनिधी दबाव आणतात। आणि आज महसूल दिन आहे, या महसूल दिनाच्या निमित्ताने मी सरकारला आणि या लोकप्रतिनिधींना बाबाजी काळे आमदार साहेबांना विनंती करतो की तुम्ही विधानमंडळात आज मी तुम्हाला विनंती करतो की तिथं महसूल जे विभागातले कर्मचारी आहेत यांचं पेन्शन चालू करावी, यांना सुदृढ करावं, त्यांची आर्थिक परिस्थिती मजबूत करावी। कारण हे सर्व सामान्य जनतेतीलच नागरिक आहेत जे महसूल विभागात काम करतात आणि तरच हे व्यवस्थितपणे काम करू शकतील। आणि ज्या पद्धतीने तुम्हाला 5 वर्ष काम केल्यावर जनतेमध्ये तुम्हाला टाइम नाही टेबल नाही, तुम्ही कुठे हिंडायला जाता फिरायला जाता विचारत नाही, या कर्मचाऱ्यांना टाइम टेबल दिला जातो आणि तरी 60 वर्ष नोकरी केली जाते त्यांना पेन्शन नाही। यांना 5 वर्ष या ठिकाणी मोठेपणा दिला जातो प्रत्येक ठिकाणी आणि यांना 5 वर्षात पेन्शन 5 वर्ष पगार। हे जनतेचे नोकर आहे जरी प्रतिनिधी असले तरी। यांना 1.5 लाख जनतेने निवडून दिले पण हे संपूर्ण 4 लाख लोकांचे आमदार आहेत। या 4 लाख लोकांचे नोकर आहे आमदार म्हणजे। आणि हे काय उपकार करत नाही आपल्यावर, यांनी आपली कामं करण्यासाठी ज्यांना पगार दिला जातोय यांच्यानंतर यांच्या फॅमिलीला पेन्शन मिळणार आहे। मग कर्मचाऱ्यांच्या फॅमिलीला पेन्शन का नको? यांना वाटतं की जनतेसाठी काम करून घ्यायचंय, लोकांची कामं करून घ्यायची कर्मचाऱ्यांकडून, मग कर्मचाऱ्यांना पेन्शन देण्याचं यांचं काम नाही का? विधानमंडळात काम नको यांनी प्रश्न मांडायला? आणि जर एखादा कर्मचारी चुकीचं काम करतोय तर त्या चुकीच्या कर्मचाऱ्यावर कोण सांगते तुम्हाला की त्याला झापा म्हणून? त्याच्यावर करा ना कारवाई, तुम्हाला अधिकार दिले सगळे। आणि तुम्ही इथे लोकांना काय सांगतायत की याव झालं त्या झालं? लोकांमध्ये दाखवायचं एक आणि करायचं एक आतमध्ये। फोनवर वेगळं बोलायचं, लाऊडस्पीकर ऑफ करून वेगळं अधिकाऱ्यांना बोलायचं, अधिकाऱ्यांवर दोष द्यायचं ना अधिकाऱ्यांवर सगळ्या चुका ढकलायची कामं लोकप्रतिनिधी करतायत। आणि ही सगळी जबाबदारी लोकप्रतिनिधींची आहे। जी जी चुकीची कामं चालतात तालुक्यात कोणतंच प्रशासन हे चुकीचं वागत नाही, सगळ्याच चुकीच्या कामांना जबाबदार लोकप्रतिनिधी आहेत। कारण सर्वोच्च जनता मालक आहे ते जनता आहे आणि